नमस्कार मित्रांनो. आजची तारीख आहे 24 फेब्रुवारी. तर मित्रांनो, आज सोने खरेदीचा योग आहे की नाही, 10 ग्रॅम सोन्याचा काय भाव आहे ते आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. सोन्या चांदीच्या भरभक्कम दर पाहता ते खरेदी करताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करावा लागतोय बरं का. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी बाजार उघडल्यावर MCX वर सोन्याचा भाव किती, आज सोनं खाली घसरलं की पुन्हा वर चढत आहे, याचे आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मंगळवारचा दिवस जनसामान्यांसाठी खास ठरताना दिसत आहे, कारण मार्केट उघडताच सामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोन्याची कारण कारण सोन्याची चमक थोडी फिकी पडलेली आहे. मजबूत अमेरिकन डॉलरच्या दबावामुळे दोन्ही मौल्यवान धातूंनी त्यांनी चमक गमावली. टेरिफी अनिश्चितता आणि अमेरिका इराण तणाव यासारख्या घटनांनंतरही बाजारावर डॉलरचा प्रभाव मजबूत राहिला. त्यामुळे सोनं आणि चांदीचे भाव वर न जाता खाली घसरल्याचे पाहायला मिळत आहेत. MCX वर काय परिस्थिती आहे? MCX अर्थात मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडियावर सोने चांदीचे हलाल मंदावली. MCX गोल्ड एप्रिल फ्युचर्स 0.50% पेक्षा जास्त घसरून प्रति 10 ग्रॅम साठी 60,750 रुपये भाव झाला आहे. तर MCX सिल्वर एप्रिल फ्युचर्स 0.20% घसरले आणि प्रति किलोसाठी भाव 2,64,972 रुपये झाले. मंगळवारी सोन्याचा भाव सुमारे 700 रुपयांनी घसरला. मात्र गेल्या व्यवहारात सत्रात सोन्याचा भाव 3% वाढून प्रति ग्रॅम साठी 1,61,500 रुपये झालेला होता. तर चांदीचा भाव 5% वाढून प्रति किलो 2,62,279 रुपये इतका होता. किरकोळ विक्रीतही दिसून आलेली घट. बुलियन वेबसाईटनुसार 24 फेब्रुवारी रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,190 रुपयांनी घसरून 1,60,920 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर चांदीचा भाव प्रति किलोसाठी 2,64,740 रुपये इतका होता. म्हणजे चांदीच्या भावात 1,930 रुपयांची घसरण झाली. आता आंतरराष्ट्रीय बाजाराची परिस्थिती काय आहे? तर 24 फेब्रुवारी रोजी MCX वर सोने आणि चांदीच्या किमतीवर दबाव आला असला तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर हा धातू तेजस्वीपणे चमकताना दिसतोय. स्पॉट गोल्ड 1.49% वाढून 5,183 डॉलर प्रति औंस वर व्यवहार करत होता. तर स्पॉट सिल्वर 3.21% वाढून 87.3 डॉलर प्रति औंस असा व्यवहार करत होता. डॉलर निर्देशांक सुमारे 0.20% वाढून 97.88 वर पोहोचला, ज्यामुळे परदेशी खरेदीदारांसाठी सोनं महाग झाल्याचे दिसून आलं. या कारणामुळेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणीवर परिणाम झाला आणि किमती घसरल्या. आता बाजार डॉलरच्या हालचाली आणि जागतिक भूराजकीय घडामोडींवर लक्ष ठेवणार आहे. त्यामुळे येत्या काळात सोने आणि चांदीची दिशा निश्चित होईल, हे मात्र नक्की आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओत सोन्याचे बाजारभावांचे कमी होतात की वाढतात हे बघितलेलं आहे. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सोने चांदीचे रोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.